महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सेना भाजपची रात्री उशिरा आणखी एक बैठक झाली। भाजप प्रभारी ओम माथुर यांच्या दक्षिण मुंबईतल्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सेना भाजपचे नेते उपस्थित होते। जागा वाटपाबाबत चर्चा जवळजवळ पूर्ण झाली असून 4-5 जागांच्या अदलाबदलीबाबत शिवसेना प्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं। मात्र मित्रपक्षांच्या जागांबाबत अधिक स्पष्टता हवी असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे। घटक पक्षांचं समाधान होणं गरजेचं आहे, त्यांना देण्यात येणाऱ्या जागांबाबत स्पष्टता होणं गरजेचं असल्याचं भाजपकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं। त्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात येईल असा निर्णयही घेण्यात आला। या बैठकीला भाजपचे प्रभारी ओम प्रकाश माथुर, राजीव प्रताप रूढी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आशिष शेलार तसंच शिवसेनेकडून दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते। जागा अदलाबदलीबाबत महायुतीची आज आणखी एक बैठक होतीये। संध्याकाळपर्यंत महायुतीकडून जागा वाटपाबाबत नेमका तोडगा जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान या बैठकीपूर्वी रात्री 9च्या सुमाराला राजू शेट्टी, महादेव जानकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राजू शेट्टींनी सेना भाजपला आज सकाळपर्यंतचा अवधी दिलाय। या वेळेत निर्णय झाला नाही तर आमचे उमेदवार अर्ज दाखल करायला सुरुवात करतील असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। आमचा जागेचा जवळजवळ सगळा नक्की झालेला आहे। थोड्याशा 1-2-5 जागांच्या अदलाबदली संदर्भात तो प्रश्न निर्माण दुपारी आम्ही 4 वाजता बसून तो अंतिम होईल। शिवसेनेच्या नेत्यांनी काही प्रस्ताव आणलेला होता, पण त्या प्रस्तावामध्ये मित्रपक्षांच्या संदर्भातली जी काही भूमिका आहे त्याबद्दल पूर्ण स्पष्टता नव्हती आणि म्हणून आम्ही त्यांना ही विनंती केली की त्यांनी त्या संदर्भात त्यांच्या नेतृत्वाशी चर्चा करून स्पष्टता आणावी, मित्रपक्षांना त्या बाबतीतल्या गोष्टी स्पष्ट सांगाव्यात आणि मग त्याच्यानंतर हे सगळं आपण फायनल करू। सकाळी आम्हाला ते फोन करून वेळ कळवतील आणि त्या बाबतीत स्पष्ट भूमिका सांगतील। हमारे लिए सबसे महत्वपूर्ण है कि जो छोटे पक्ष हैं जो लोकसभा के चुनाव में हमारे साथ थे उनकी एक अहमियत है और उनको अलग करके उनको साथ ना लेकर के यदि मात्र 2 बड़े पार्टियों में समझौता हो तो एक प्रकार से उनके साथ धोखा होगा। वो हमारे साथ लोकसभा चुनाव में थे। इस विषय पर चर्चा चल रही है। एक बार उस समझौते के अधीन उनके बारे में चर्चा पूरी हो जाती है तो मैं समझता हूं कि युति बनी रहेगी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।